तुम्ही एकाच आजारासाठी ₹500 खर्च करताय की ₹50? फरक फक्त नावात आहे, गुणवत्तेत नाही. सरकारी योजना. भारत सरकारने 2008 मध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना (PMBJP) सुरू केली, ज्याचा उद्देश गरिबांना आणि सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे हा आहे. आजच्या काळात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आता संपूर्ण राज्यात जनऔषधी केंद्रांचे जाळे पसरवत आहे. आता तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशन, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातही ही केंद्र उपलब्ध होणार आहेत. आपल्या जवळचे केंद्र शोधण्यासाठी तुम्ही जनऔषधीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. जनऔषधी म्हणजे काय? जनऔषधी म्हणजे जेनेरिक औषधे. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या मूळ रासायनिक घटकाने औषध बनतं त्याच नावाने ती विकली जातात. जनऔषधी. उदा. पॅरासिटामॉल हे जेनेरिक नाव आहे, तर क्रोसिन हे ब्रँड नाव. स्वस्त का असतात? ही औषधं स्वस्त असतात कारण कंपन्यांना यांच्या जाहिरातींवर किंवा मार्केटिंगवर करोडो रुपये खर्च करावे लागत नाहीत. 85 ते 90% स्वस्त मिळतात. थेट उत्पादकाकडून ग्राहकांपर्यंत पोचवल्यामुळे ही 50 ते 90% स्वस्त मिळतात. गुणवत्ता आणि विश्वास. स्वस्त म्हणजे कमी दर्जाचं असं समजू नका. ही औषधं जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO मानकांनुसार तपासली जातात आणि तितकीच गुणकारी असतात. कॉल टू ॲक्शन. तुमच्या जवळचं जनऔषधी केंद्र शोधण्यासाठी जनऔषधी सुगम ॲप डाउनलोड करा. माहिती